मित्रांनो नमस्कार, आपले स्वागत आहे सिंपल मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओमध्ये आपण आज प्रॅक्टिस सेट 1.1 हा पाहणार आहोत। इयत्ता 10वी भाग 2 गणित भाग 2 या विषयामधील पहिल्या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 1.1 याचे जे बेसिक आहे ते आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे। तर आज आपण प्रॅक्टिस 1.1 पाहूयात, व्यवस्थित लक्ष द्या। त्यामध्ये पहिला क्वेश्चन काय आहे पहा, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. लक्ष द्या, एक ट्रायंगल आहे, त्याचा बेस 9 आहे म्हणजे त्याचा पाया 9 आहे आणि उंची किती आहे 5 आहे। बेस ऑफ अनदर ट्रायंगल आणि अजून एक दुसरा ट्रायंगल आहे, त्याचा बेस जो आहे तो 10 आहे 10 आहे आणि त्याची हाईट जी आहे ती किती आहे 6 आहे। फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स। आपल्याला काय करायचं आहे की त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा। तर आपण पाहिलं होतं की दोन ट्रायंगल असतील त्यांच्या एरियाचा जर रेशो आपल्याला काढायचा असेल तर काय करावं लागेल, आपल्याला हाईट इंटू बेस अपॉन हाईट इंटू बेस असं घ्यावं लागेल। ठीक आहे, मग आता या ठिकाणी जे दोन ट्रायंगल आहेत त्यांची नावं आपल्याला दिलेली नाही, त्यांची नावं जर दिलेली असती तर आपण त्या बेसचं नाव जे आहे ते लिहिलं असतं, हाईटचं नाव जे आहे ते लिहिलं असतं, परंतु या ठिकाणी तसं काहीच आपल्याला दिलेलं नाही। आपल्याला वाटलं तर दोन फिगर आपण या ठिकाणी ड्रॉ करू शकतो, त्यांना नावं देऊ शकतो। ठीक आहे, किंवा पहिला जो ट्रायंगल आहे त्याच्या बेसला B1 घेऊ शकतो आपण, हाईटला H1 घेऊ शकतो। दुसऱ्या ट्रायंगलला च्या बेसला B2 आणि हाईटला H2 घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने आपण काय करू शकतो, सोडू शकतो। ठीक आहे, आता लक्ष द्या। सपोज बेस ऑफ ट्रायंगल 1, आता याला ट्रायंगल 1 म्हणू आपण, इज इक्वल टू B1। ठीक आहे, अँड हाईट ऑफ ट्रायंगल 1 इक्वल टू H1। ठीक आहे, म्हणजे त्रिकोण 1 या त्रिकोणाचा पाया B1 आहे आणि त्रिकोण 1 या त्रिकोणाची उंची जी आहे ती काय आहे H1 आहे। त्यानंतर पहा पुढे, आता बेस ऑफ ट्रायंगल 2 इक्वल टू B2 अँड हाईट ऑफ ट्रायंगल 2 इक्वल टू H2। ट्रायंगल 2 चा बेस जो आहे तो B2 आहे आणि ट्रायंगल 2 ची हाईट जी आहे ती काय आहे H2 आहे, असं आपण काय केलं सपोज म्हणजे गृहीत धरलेले। ठीक आहे, समजलेलं आहे। मग आता यामध्ये बघा, सो दॅट एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2। लक्ष द्या, या ठिकाणी त्रिकोणाची नावं जर दिली असते आपल्याला तर ती नावं लिहिली असते आपण, परंतु नाव दिलेलं नाही। त्यामुळे आपण काय केलेलं आहे, पहिला त्रिकोण जो आहे त्याला ट्रायंगल 1 म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाला ट्रायंगल 2 असं म्हटलेलं आहे। मग या दोघांचा एरिया आणि त्यांचा रेशो म्हणजे गुणोत्तर म्हणजेच काय भागाकार हा किती असतो, त्यांच्या हाईट आणि बेस, करस्पॉन्डिंग हाईट आणि करस्पॉन्डिंग बेस यांच्या प्रॉपोर्शनल, यांच्या प्रोडक्ट एवढा असतो, यांच्या प्रोडक्टच्या याच्या एवढा असतो, प्रॉपोर्शन एवढा असतो। ठीक आहे, प्रमाणा यामध्ये पण आपल्याला जर यांनी त्रिकोणाची नावं दिली असती तर त्या ठिकाणी आपण ती नावं लिहिली असती। ठीक आहे, परंतु तसं काही दिलेलं नाही, त्यामुळे आपण सपोज केलं होतं पहिल्या त्रिकोणाला ट्रायंगल 1 असं नाव दिलं, दुसऱ्या त्रिकोणाला आपण काय दिलं ट्रायंगल 2 आणि या दोघांचा एरिया आणि त्यांचा रेशो म्हणजे भागाकार या ठिकाणी आपण काढतोय। मग काय लिहावं लागेल आपल्याला, हाईट इंटू बेस, या ठिकाणी हाईट इंटू बेस। मग आता याची हाईट किंवा बेस घेऊ आपण, सुरुवातीला पुस्तकामध्ये बेस दिलेला आहे, बेस इंटू हाईट, याचा बेस काय आहे B1 इंटू हाईट काय आहे H1, या ठिकाणी B2 इंटू H2। ठीक आहे, मग आता बघा B1 किती आहे म्हणजे जो बेस आहे पहिल्या त्रिकोणाचा तर तो आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे। एक मिनिट, आपण या ठिकाणी काय करू, बेस ऑफ ट्रायंगल 1 इक्वल टू B1, पहिल्या त्रिकोणाचा बेस या ठिकाणी दिसतोय पहा, पहिल्या त्रिकोणाचा जो बेस आहे
तो किती आहे 9. याच्या पुढे त्याच्या किमती लिहून घेऊ. आणि पहिल्या त्रिकोणाची जी हाईट आहे ती किती आहे 5 आहे. त्यानंतर दुसऱ्या त्रिकोणाचा बेस जो आहे तो किती आहे 10. आणि दुसऱ्या त्रिकोणाची हाईट जी आहे ती किती आहे 6 आहे. ठीक आहे. यामध्ये बघा मग B1 आहे आपलं 9, H1 आहे 5, B2 आहे 10 आणि H2 आहे 6. आता भाग जर जात असेल तर भाग देऊन घेऊ आपण. बघा या 5ने 10ला भाग जाईल. 5 1 5, 5 2 10. ठीक आहे. 9 आणि 6 यांना 3ने भाग जाईल. 3 2 6, 3 3 9. वरती काय शिल्लक राहिलं 3 गुणिले 1 3 आणि 2 गुणिले 2 4. आता बघा 3 आणि 4 या दोघांना एका संख्येनं कुठलाही भाग जाणार नाही. म्हणजे हा जो या ठिकाणी रेशो आपल्याला मिळालेला आहे तो रेशो कोणाचा असेल तर दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो असेल. ठीक आहे. मग खाली लिहू शकतो आपण एरिया ऑफ ट्रँगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रँगल 2 इक्वल टू 3/4. ठीक आहे. या पद्धतीनं पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं. पहा पहिला प्रश्न आपण दिसतो या ठिकाणी लिहिलेला आणि या पद्धतीने आपण काय केलेलं उत्तर काढलेलं आहे. खूप सोपं आहे. आता आपण दुसरा प्रश्न पाहू. या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला दुसरा प्रश्न दिसतोय. यामध्ये आपल्याला असं सांगितलंय की BC परपेंडिक्युलर AB. BC कुठे आहे पहा या ठिकाणी BC परपेंडिक्युलर आहे, लंब आहे कोणावरती या AB बाजूवर. ठीक आहे. त्यानंतर AD परपेंडिक्युलर AB. ही जी AD बाजू आहे ती या AB वर काय आहे परपेंडिक्युलर आहे म्हणजे लंब आहे. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी परपेंडिक्युलर साईड असते ट्रँगलमध्ये ती काय असते हाईट असते. लक्षात घ्या. म्हणजे ही पण हाईट असेल आणि ही सुद्धा या ट्रँगलची हाईट असेल आणि ही काय असेल याची हाईट असेल. त्यानंतर सांगितलं आपल्याला BC इक्वल टू 4. BC ही जी साईड आहे ती किती आहे 4 आहे. AD इक्वल टू 8 आणि ही जी AD दिसते ती किती आहे 8 आहे. ठीक आहे. देन फाइंड एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ADB. ABC आणि ADB या दोन ट्रँगलचा एरिया आणि त्यांचा रेशो आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. ठीक आहे. पहा याचं सोल्युशन अगदी सोपं आहे. पहा यामध्ये बघा दोन ट्रँगल दिसत आहेत. ABC हा दिसतो ABC. याच्यामध्ये ही जी हाईट आहे BC आणि AB हा काय आहे बेस आहे पाया आहे. ठीक आहे. दुसरा ट्रँगल कोणता आहे ADB. यामध्ये AD ही हाईट आहे आणि AB हा पाया आहे. आपल्याला या ठिकाणी दिसतंय की दोन्ही ठिकाणी जो पाया आहे बेस आहे तो ABचा आहे. ठीक आहे. म्हणजे बेस या ठिकाणी इक्वल आहे. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे कशाचा रेशो घ्यायचा आहे फक्त हाईटचा रेशो घ्यायचा आहे. ठीक आहे. याची हाईट आपल्याला दिलेली आहे आणि याची सुद्धा हाईट आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. मग आपण डायरेक्टली लिहू शकतो एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ADB इक्वल टू. आता याची जी हाईट आहे तर ती कोणती आहे BC. ABCची हाईट कोणती आहे BC आणि ADBची हाईट जी आहे तर ती कोणती आहे AD. ठीक आहे. आता हे असं लिहिलं आहे आपण कारण की बेस कसा आहे इक्वल आहे तर ते आपल्याला रिजनमध्ये लिहून घ्यावं लागेल. रिजनला या प्रकारचं चिन्ह असतं. का आता याचं रिजन काय लावावं लागेल आपल्याला triangles having equal bases. ठीक आहे. ट्रँगल्स हॅव्हिंग इक्वल बेसिस म्हणजे समान उंची असलेले समान पाया असलेले त्रिकोण असं मराठीमध्ये लिहू शकतो या ठिकाणी. ठीक आहे. पाया जर समान असेल तर आपण काय करतो उंचीचं गुणोत्तर घेतो. आता या ठिकाणी BCची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. BC किती आहे 4 आहे आणि AD किती आहे 8. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 1/2 म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ADB त्यांचा जो रेशो आहे तर तो किती आलेला आहे 1/2 हा रेशो आपल्याला मिळालेला आहे. तर खूप सोपं आहे मित्रांनो. पाहून घ्या इथं 2 ते 3 ओळीमध्ये आपण काय काढलेलं आहे उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे.
चला आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. प्रॅक्टिस सेट 1.3 यामधील तिसरा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय. अगोदर आपण काय करू, क्वेश्चन रीड करू. पहा, या पार्ट 2 मध्ये क्वेश्चन व्यवस्थितपणे रीड करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जर व्यवस्थितपणे तो प्रश्न वाचला तर तो प्रश्न सोडवायचा कसा हे आपल्याला बरोबर त्या ठिकाणी कळतं. ठीक आहे. तर पहा, यामध्ये इन ॲडजॉइनिंग फिगर 1.14 सेगमेंट पी एस परपेंडिक्युलर सेगमेंट आर क्यू. आता पहा, हे जे पी एस नावाचं सेगमेंट आहे, रेषाखंड आहे, तो या आर क्यूवर परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. आर क्यू म्हणजेच आर एस आहे. पहा, हे इथपर्यंत वाढलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी हे दोघं एकमेकांशी काय आहेत, लंब आहेत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे क्यू टी परपेंडिक्युलर पी आर. हा जो क्यू टी आहे या पी आरवर काय आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय, लंब आहे. आता लंब जर असेल तर ही हाईट असेल. मग ही हाईट कोणाची असेल, हा जो ट्रँगल दिसतोय तुम्हाला याची हाईट ही असेल. ठीक आहे. आणि ही जी हाईट आहे ती कोणाची असेल, हा जो ट्रँगल दिसतोय याचीच ती हाईट असेल. ठीक आहे. म्हणजे हा जो ट्रँगल आहे पी आर क्यू याला ही पण हाईट आहे आणि ही सुद्धा त्याची काय आहे, हाईटच आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, काही बाजूंची लांबी या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला. इफ आर क्यू इक्वल टू 6, आर क्यू जे आहे ते आपल्याला 6 आहे असं दिलेलं आहे. त्यानंतर पी एस इक्वल टू 6, पी एस पण किती आहे, 6, अँड पी आर इक्वल टू 12. आणि हे जे पी आर दिसतंय तर ते किती आहे, 12 आहे. देन फाईंड क्यू टी. तर हे क्यू टी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, काढायचं आहे. याचं सोल्युशन पाहू आता आपण मित्रांनो. आपल्याला क्यू टी शोधायचं आहे. ठीक आहे. यामध्ये बघा, इन ट्रँगल. आता आपण काय करू, हा जो ट्रँगल आहे पी क्यू आर हा घेऊ. इन ट्रँगल पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर. आता आपल्याला एखाद्या ट्रँगलचा एरिया काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला माहीत आहे, 1/2 इंटू हाईट इंटू बेस. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ठीक आहे. मग पाया कोणता आहे याच्यामध्ये, हे पहा, आता पी क्यू आर आपण घेऊ. आता या पी क्यू आरमध्ये या ठिकाणी पाया आपण आर क्यू घेऊ सुरुवातीला. आर क्यू, पाया गुणिले उंची. उंची किती आहे बघा. आता या ठिकाणी बघा, हा आर क्यू जर पाया असेल तर पायाच्या सर्वात वरचं टोक कोणतं आहे, हे. इथून या ठिकाणी काय केलेलं, परपेंडिक्युलर काढलेलं. मग पी एस सी काय आहे, उंची आहे. ठीक आहे. त्याला 1 नंबर नाव देऊ. लक्ष द्या, एकच त्रिकोण आहे, त्याला 2 पाया आणि 2 काय आहे, उंची आहे. आपण हा जर पाया घेतला आर क्यू तर उंची ही होते. पाया जर आपला पी आर असेल, पाया जर या ठिकाणी आर आहे पहा, पाया जर आपला पी आर असेल तर उंची कोणती असेल आपली, क्यू टी. कारण की लक्षात घ्या की उंची ही नेहमी काय असते, पायावर लंब असते. मग हा जर पाया असेल तर याच्यावर लंब असणारी बाजू कोणती, ही. म्हणजे ही काय असेल, त्याची उंची असेल. ठीक आहे. हा पाया आणि ही उंची आपण घेऊ शकत नाही. ठीक आहे. कारण की ही जी उंची आहे ती इकडे लंब आहे, या बाजूवर लंब आहे. ही जर उंची आपल्याला घ्यायची असेल तर पाया कोणता घ्यावा लागेल, त्याचा संगत पाया पी आर घ्यावा लागेल. ठीक आहे. आता सुरुवातीला आपण काय केलं, आर क्यू हा पाया घेतला आणि उंची कोणती घेतली, पी एस. ठीक आहे. त्याला 1 नंबर नाव देऊ आपण. त्यानंतर परत लिहू आपण इन ट्रँगल पी क्यू आर. परत या ट्रँगलमध्ये एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इक्वल टू हाफ ऑफ. आता बघा, परत या ट्रँगलमध्ये हा पाया घेऊ आपण पी आर, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता उंची कोणती असेल, पी आर जर पाया असेल तर उंची कोणती असेल, क्यू टी असेल. ठीक आहे. याला आपण काय करू, 2 नंबर नाव देऊ. आता यामध्ये बघा, एकच ट्रँगल आहे. या दोन्ही इक्वेशनमध्ये जर पाहिलं तर या दोन्ही इक्वेशनची लेफ्ट साईड जी आहे, याची लेफ्ट साईड ही आहे आणि याची लेफ्ट साईड ही. आणि आपल्याला काय दिसतंय की दोन्ही इक्वेशनची लेफ्ट साईड इक्वल आहे. बरोबर आहे. जर लेफ्ट साईड इक्वल असेल तर राईट साईड सुद्धा कशी असते, इक्वल असते. मग आपण असं लिहू शकतो, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. बघा, डावी बाजू समान आहे दोन्ही समीकरणांची. डावी बाजू जर समान असेल, उजवी पण कशी असेल, समान असेल. तर आपण काय करू, उजवी बाजू त्या ठिकाणी समान लिहू. ठीक आहे. याची उजवी बाजू काय आहे,
1/2 गुणिले RQ गुणिले PS बरोबर याची उजवी बाजू काय आहे 1/2 गुणिले PR गुणिले QT. ठीक आहे. आता यामध्ये बघा 1/2 या ठिकाणी गुणाकारात आहे, याला जर इकडे नेलं आपण तर ते भागाकारामध्ये जाईल, म्हणजे वरती पण 1/2 होईल, शेजारस्थानी पण 1/2 होईल, कॅन्सल होईल, त्यामुळे त्याला आपण काय करू इथेच कॅन्सल करू. ठीक आहे. आता या ठिकाणी काही बाजूंची नावं दिसतात आपल्याला, यांच्या आपल्याला किमती दिलेल्या आहे. RQ जे आहे इथे दिसते पहा, RQ जे आहे ते 6 आहे, RQच्या जागी आपण काय करू 6 लिहू. ठीक आहे. PS पण आपल्याला काय दिलेलं आहे 6 दिलेला आहे, PSच्या जागी पण काय लिहू आपण 6 लिहू. इक्वल टू PR पहा या ठिकाणी PR आपल्याला किती दिलेला आहे 12 दिलेला आहे, PRच्या जागी काय लिहू आपण 12 आणि आपल्याला काढायला काय सांगितलं QT, QTच्या जागी आपण QT लिहून घेऊ. ठीक आहे. मग आता 6 गुणिले 6 6 6 36 हे 12 गुणाकारात आहे, इकडे आल्यानंतर भागाकारात राहील बरोबर काय QT. ठीक आहे. 12 ने 36 ला भाग देऊ, 12 1 12 12 3 36, मग QT बरोबर किती आलं 3 आलं. ठीक आहे. याप्रमाणे आपण सोडू शकतो. QT आपलं किती आलेलं आहे 3 आलेलं आहे. एकच त्रिकोण होता, एकाच त्रिकोणाला 2 पाया आणि 2 उंची होत्या. ठीक आहे. त्यामुळे एकाच त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहे तर ते दोन्ही क्षेत्रफळ वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लिहिण्यात आलेले, परंतु यांची जी किंमत असणार आहे ती एकच असणार आहे, कारण की हा पण त्रिकोण तोच आहे आणि हा पण त्रिकोण तोच आहे, म्हणजे या दोन्ही त्रिकोणाच्या ज्या किमती आहेत क्षेत्रफळांच्या त्या आपण इक्वलमध्ये घेतल्या आणि त्या ज्या आपल्याला किमती दिलेल्या होत्या त्या ठेवल्या आणि आपल्याला जी काढायला सांगितली होती ती किंमत आपण काढलेली आहे. ठीक आहे. यानंतर आता पुढचं उदाहरण घेऊ आपण. पहा मित्रांनो, क्वेश्चन आपण रीड करू. इन ॲडजॉइनिंग फिगर AP परपेंडिक्युलर BC. आता हे जे AP आहे ते BC वर काय आहे परपेंडिक्युलर आहे, म्हणजे आता या ठिकाणी बघा BC हा पाया जर असेल, समजा हा ABC ट्रँगल घेतला, त्याचा पाया जर BC असेल तर त्याची उंची काय आहे AP आहे, म्हणजे AP काय आहे या BC वर परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. म्हणजे हा पाया BC आणि उंची काय आहे AP. त्यानंतर पहा AD परपेंडिक्युलर BC, AD परपेंडिक्युलर नाही सॉरी पॅरलल, AD पॅरलल BC. आता ह्या दोन रेषा पहा, रेषा ही वरची जी AD रेषा आणि ही BC रेषा ही काय आहे पॅरलल आहे, आणि आपल्याला माहिती आहे दोन पॅरलल लाईन असतील तर त्याच्यामधील जे डिस्टन्स असतं ते प्रत्येक ठिकाणी कसं असतं सारखंच असतं. ठीक आहे. मग या त्रिकोणांपैकी कुठलाही आपण जर त्रिकोण घेतला तर इथून इथपर्यंत डिस्टन्स आणि हे जे डिस्टन्स आहे ते कसं असणार आहे एकच असणार आहे, कारण की हे जे दोन त्रिकोण आपल्याला दिसत आहेत ते दोन्ही त्रिकोण काय आहेत या दोन पॅरलल लाईनमध्ये त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे. आणि त्या दोन्ही पॅरलल लाईनमध्ये त्याला आपण काय म्हणतो किती इन्व्हॉल्व झालेले आहेत त्या दोन पॅरलल लाईनमध्ये. ठीक आहे. म्हणजे ह्या दोन पॅरलल लाईनमध्ये हे दोन त्रिकोण वसलेले आहेत, म्हणजे यांची उंची पण कशी असेल समान असेल. ठीक आहे. आता यामध्ये बघा हा जर त्रिकोण घेतला पहिला BAC, याचा पाया काय आहे BC आणि उंची काय आहे AP. दुसरा जर त्रिकोण आपण घेतला BBC किंवा BCD, तर या BCDचा पाया हा कोणता असेल BC असेल आणि त्याची उंची इकडे जर आपण काढली, ठीक आहे, तर ती उंची या रेषा एवढीच येणार आहे, कारण की या दोन रेषा कशा आहेत पॅरलल आहेत, त्यामुळे या पॅरलल लाईन्समधलं समांतर रेषेमध्ये कुठेही तुम्ही अंतर मोजलं तरी ते अंतर कसं असतं तेवढंच असतं. ठीक आहे. म्हणजे या दोन त्रिकोणांचा विचार जर केला आपण तर पाया दोघांचा समान आहे आणि उंची पण काय आहे समान आहे. ठीक आहे. जर पाया समान असेल उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणाची क्षेत्रफळे पण कसे असतात समान असतात, आपण पाहिलेलं आहे. तर त्या पद्धतीने उत्तर लिहू. आपल्याला काय काढायचं या ठिकाणी यांनी आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. ABC आणि BCD या दोन ट्रायंगलच्या एरियाचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ठीक आहे. यामध्ये लक्ष द्या. फ्रॉम फिगर म्हणजे आकृतीवरून ट्रायंगल
ABC and triangle BCD have same base. ठीक आहे, दॅट इज BC. बघा, ABC नावाचा जो ट्रायंगल आहे आणि BCD या दोघांचा सेम बेस आहे, तर तो कोणता आहे? बेस BC आहे. अँड AP परपेंडिक्युलर BC आपल्याला दिलेला आहे. AP जे आहे ते BC वर काय आहे? परपेंडिक्युलर आहे. AD पॅरलल BC आणि AD ही जी बाजू आहे ती या BC ला कशी आहे? पॅरलल आहे. ठीक आहे, दोन पॅरलल लाईन मधलं जे डिस्टन्स असतं ते प्रत्येक ठिकाणी कसं असतं? सारखं असतं. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की ट्रायंगल ABC and triangle BCD have equal bases and equal heights. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, काय लिहिलं आपण की ABC आणि BCD हे समान पाया असलेले त्रिकोण आहेत आणि तो पाया कोणता आहे? BC आहे. त्यानंतर AP लंब BC आणि AD समांतर BC. त्यावरून लिहिलं आपण की ABC आणि BCD हे जे दोन ट्रायंगल आहेत इक्वल बेसेस आणि इक्वल हाईट असणारे आहेत, म्हणजे समान पाया आणि समान उंची असणारे आहेत. मग यामध्ये आपण लिहू शकतो वी नो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD. पहा, हे जे दोन ट्रायंगल आहेत यांचा रेशो आपल्याला कसा घ्यावा लागतो? बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. याचा बेस कोणता? ABCचा BC आणि हाईट कोणती आहे? AP. याचा पण बेस BC आहे आणि हाईट कोणती आहे? APचा आहे. ठीक आहे, मग हे दोन्ही पण काय होतील? कॅन्सल होतील आणि या ठिकाणी काही शिल्लक नाही, म्हणजे काय आहे? 1/1. आपण 1 लिहितो, तो 1 म्हणजेच काय? 1/1 आहे. ठीक आहे, मग हाच काय आहे? या दोन ट्रायंगलचा रेशो आहे, परंतु आपल्याला तो जो रेशो आहे तर तो या पद्धतीने लिहायचा आहे फक्त. ठीक आहे, भागाकाराच्या पद्धतीने लिहायचा नाही. मग काय लिहू शकतो आपण? एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल टू 1:1. हा काय झाला? त्या दोन ट्रायंगलचा रेशो झाला. पहा, या पद्धतीनं आपण जो आहे तर तो प्रश्न सोडवलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला समजलाच असेल. काही अडचण जर येत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. चला आपण आता पुढचा प्रश्न घेऊ. पहा, या प्रॅक्टिस सेटमधील शेवटचा प्रश्न आपण पाहू. इन ॲडजॉइनिंग फिगर PQ परपेंडिक्युलर BC. PQ जे आहे या BC वर काय आहे? परपेंडिक्युलर आहे, म्हणजे या ठिकाणी PQ ही हाईट आहे असं आपण सांगू शकतो आणि हा BC काय आहे? बेस आहे. AD परपेंडिक्युलर BC. आता AD जे आहे ते पण BC वर काय आहे? परपेंडिक्युलर आहे, म्हणजे अजून एक हाईट या ठिकाणी दिसते आपल्याला, ती कोणती आहे? AD आणि बेस कोणता आहे? BC. देन फाइंड फॉलोइंग रेशोज. तर आपल्याला खालील 4 रेशो त्या ठिकाणी फाइंड करायला सांगितलेले आहेत. पहा, यामध्ये बघा, पहिला जो रेशो आहे तो आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PCB. ठीक आहे, आता सुरुवातीला याचा आन्सर करू. पहा, एका ओळीमध्ये हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. आपल्याला फक्त काय करायचं की हे दोन ट्रायंगल कुठं आहेत ते शोधायचं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQB म्हणजे हा जो छोटा दिसतोय तो ट्रायंगल आहे तो. यामध्ये याचा बेस जो आहे तो कोणता असेल? BQ आणि हाईट कोणती असेल? PQ. आणि या PCB मध्ये पहा, आता PCB मध्ये PC आणि B, हे पहा PC आणि B हा खालच्या बाजूचा मोठा ट्रायंगल, याचा जो बेस आहे तो कोणता आहे? BC आणि हाईट कोणती आहे? PQ. म्हणजे हा जो ट्रायंगल होता PQB आणि PCB या दोघांची पण हाईट कशी आहे? सेम आहे. हाईट जर सेम असेल तर आपण काय करतो? कशाचा रेशो घेतो? फक्त बेसचा रेशो घेतो. मग या PQB
याचा जो बेस आहे तर तो आहे बी क्यू, आणि या पी सी बी याचा जो बेस आहे तो काय आहे बी सी आहे. ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागेल, आपण फक्त काय केलं की त्यांच्या बेसचा रेशो घेतलेला आहे. ठीक आहे. मग त्याचं कारण लिहावं लागेल, ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट, म्हणजे समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण असल्यामुळे या ठिकाणी फक्त कशाचं गुणोत्तर घ्यावं लागलं आपल्याला, उंचीचं गुणोत्तर घ्यावं लागलं. हे झालं आपलं पहिलं आन्सर. आता जे दुसरं आन्सर काढायला सांगितलेलं आहे ते आहे एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. पहा, एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी आपल्याला या ठिकाणी दिसतोय पहा, पी त्यानंतर पी बी सी हा ट्रायंगल पहा आत्ताच आपण पाहिला होता पी बी सी. ह्याच्यामध्ये बेस कोणता आहे बी सी आणि हाईट पी क्यू आहे. आणि एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी याच्यामध्ये बेस बी सी आहे आणि हाईट कोणती आहे ए डी. या दोन्ही ट्रायंगलमध्ये बेस जो आहे बी सी तो आपल्याला या ठिकाणी इक्वल दिसतोय. ठीक आहे. बेस जर इक्वल असेल तर आपल्याला कशाचा रेशो घ्यावा लागेल, हाईटचा रेशो घ्यावा लागेल. मग या पी बी सी याची हाईट कोणती आहे पी क्यू, आणि ए बी सी हा ए बी सी सर्वात मोठा त्रिकोण याची हाईट कोणती आहे ए डी. ठीक आहे. आणि याचं कारण लिहावं लागेल आपल्याला, ट्रायंगल्स हॅविंग इक्वल बेसेस. ट्रायंगल्स हॅविंग इक्वल बेसेस म्हणजे समान पाया असणारे त्रिकोण. तिसरा जो रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी. आता ए बी सी आणि ए डी सी हे दोन ट्रायंगल आपण या ठिकाणी पाहू. हा ए बी सी ट्रायंगल म्हणजे हा सर्वात मोठा जो दिसतोय तो ट्रायंगल. याच्यामध्ये बेस जो आहे तो बी सी आहे आणि हाईट काय आहे ए डी. आणि या ए डी सी ट्रायंगलमध्ये पाहू आपण आता काय आहे ए डी सी हा या बाजूचा जो ट्रायंगल आहे याच्यामध्ये बेस डी सी आहे आणि हाईट कोणती आहे ए डी. म्हणजे ह्या ए बी सीमध्ये पण ए डी हाईट होती आणि ह्या ए डी सीमध्ये पण ए डी हाईट आहे. म्हणजे या ठिकाणी काय सेम आहे हाईट. मग आपल्याला काय करावं लागेल, त्या दोघांचे जे बेस आहेत तर त्यांचा रेशो घ्यावा लागेल, त्यांचं गुणोत्तर घ्यावं लागेल. मग हा जो ए बी सी दिसतोय ए बी सीचा बेस आहे बी सी आणि ए डी सी याचा बेस जो आहे तो काय आहे डी सी. त्याचं कारण लिहावं लागेल आपल्याला, ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट्स. आणि शेवटचं जे आपल्याला रेशो काढायला दिलेला आहे तो आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. ए डी सी आणि पी क्यू सी यामध्ये पाहू आपण आता ए डी सी कुठे आहे. ए डी सी आत्ताच आपण पाहिलं होतं बेस डी सी आहे आणि हाईट काय आहे ए डी. आणि पी क्यू सी हा दिसतो बघा पी क्यू सी याच्यामध्ये बेस जो आहे तो कोणता आहे क्यू सी आणि हाईट कोणती आहे पी क्यू. बघा पहिला जो ए डी सी आहे त्याची हाईट ए डी, दुसऱ्या पी क्यू सीची हाईट काय पी क्यू. म्हणजे हाईट डिफरंट आहे. ए डी सीचा बेस जो आहे तो डी सी आहे आणि पी क्यू सी याचा बेस जो आहे तो क्यू सी आहे. म्हणजे बेस पण डिफरंट आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसते हाईट पण सेम नाही आहे आणि बेस पण सेम नाही. मग अशा वेळी काय करतो आपण की दोघांचं गुणोत्तर घेतो, हाईट इंटू बेस अपॉन हाईट इंटू बेस. मग आता हा जो ए डी सी दिसतोय त्या ए डी सीचा बेस जो आहे तो आहे डी सी आणि हाईट आहे ए डी भागिले पी क्यू सी. या ठिकाणी पी क्यू सी याचा बेस क्यू सी आणि हाईट पी क्यू. आता बघा याचा बेस जो आहे तो काय आहे क्यू सी आणि हाईट जी आहे तर ती काय आहे पी क्यू. ठीक आहे. या पद्धतीनं पहा आपण
शेवटचा पण प्रश्न सोडवलेला आहे. पण अत्यंत सोपा होता प्रश्न. आणि आपला जो पहिला प्रॅक्टिस सेट आहे 1.1 हा इथे पूर्ण झालेला आहे. गणित मित्रांनो खूप काही अवघड नसतं, फक्त गरज आहे थोडंसं लक्ष देण्याची. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं आणि थोडंसं बेसिक समजावून घेतलं आणि प्रॅक्टिस केली तर तुम्हाला कुठलंही उदाहरण अगदी सोप्या पद्धतीने सोडवता येईल. ठीक आहे. आपणास विनंती आहे की तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून आमचे जे व्हिडिओ आहेत ते या ठिकाणी अपलोड केल्या गेल्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही अडचण जर असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चला मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग घेऊयात. या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात. धन्यवाद.